सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय महाराष्ट्र विधानसभेचे मंत्रिमंडळाचा विस्तार. जाताही जात नाही अशी ती जात. आज नुकताच महाराष्ट्र विधानसभेचे मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यामध्ये अनेक जुने तसेच नवीन नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली. परंतु माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिपद न देता डावलण्यात आले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला व महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यात मुख्यत्वे मनोज जरांगेमुळे मराठा समाजाने महाविकास आघाडीला दिलेला एकमुखी पाठिंबा कारणीभूत होता. तसेच ओबीसी समाजाने न घेतलेली निर्णायक भूमिका ही कारणीभूत होती. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना विरोध करून भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजात जनजागृती घडवून आणली व महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ओबीसी आरक्षण कसे धोक्यात आहे याची कल्पना दिली. तसेच त्यांच्या आदेश व मार्गदर्शनाने ओबीसी नेते गोपीचंद पडाळकर, प्रकाश हाके, नवनाथ आबा वाघमारे यांनीही ओबीसी समाजात जनजागृती केली. त्याचा परिणाम असा झाला की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज एक गठ्ठा मताने भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता होती, त्याच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळून घवघवीत यश मिळाले. मनोज जरांगेचा परिणाम नामशेष करण्यासाठी माननीय भुजबळ साहेब व ओबीसी नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ होते. पण म्हणतात ना, गरज सरो अन वैद्य मरो या म्हणीप्रमाणे विधानसभेची निवडणूक संपताच महायुतीला या ओबीसी नेत्यांचा विसर पडला व त्यांनी ज्येष्ठ नेते माननीय छगनरावजी भुजबळ व गोपीचंद पडाळकर यांना सोयीस्करपणे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न देता बाजूला सारले. जर ओबीसी समाज तुम्हाला सत्तेत बसवू शकतो तर तो सत्तेपासून खाली सुद्धा खेचू शकतो. तसाही माननीय अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णतः जातीवादी मराठा समाजाचा पक्ष आहे. त्यात त्यांनी जेवणातील लोणच्याप्रमाणे माननीय भुजबळ साहेबांचा वापर करून घेतला आहे. परंतु ओबीसी समाजाने वेगळा विचार केल्यास महायुतीला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. गेल्या 3 दशकांपासून आमच्यासाठी रस्त्यावर आणि सरकार दरबारी लढणारा एकच माणूस माननीय छगनरावजी भुजबळ साहेब. ओबीसी समाजासाठी अविरत कष्ट करणारे, मंडल आयोग लागू करण्यासाठी जीवाचे रान करणारे, ते मंडल आयोगातून मिळालेले ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कठोर संघर्ष करणारे माननीय भुजबळ साहेबांवर झालेला अन्याय हा जातीमुळेच करण्यात आला असून त्यासाठी सर्व ओबीसी समाज सरकारला कदापिही माफ करू शकत नाही. सर्व समाज रस्त्यावर उतरणार आहे व आमचा हा हक्क मिळवणार आहे आणि ओबीसीला गृहीत धरणाऱ्या मराठा नेत्यांना अद्दल घडवणार आहे. या आंदोलनाला सावित्री शक्तीपीठाचा सक्रिय सहभाग व पाठिंबा आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे, ही नम्र विनंती. जय ज्योती, जय सावित्री, जय हिंद, जय महाराष्ट्र.